शेतकरी बंधूंनो, सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू आहे। समोर दसरा आणि दिवाळी सारखा अतिशय चांगला आणि महत्त्वाचा सण आहे। आणि मग ह्या सगळ्या सणांच्या काळामध्ये या पावसाळ्याच्या हंगामामध्ये आपल्या शेतामध्ये तुम्हाला झेंडू लागवड करायची आणि त्यातून जर भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर झेंडूचे दर्जेदार वाण निवडणे देखील तितकंच गरजेचं आहे। मग ते ऑरेंज मधील असतील किंवा येलो मध्ये असतील। आता मी उभा आहे तो आहे आर्डोशीडच्या R&D विभागामध्ये, जिथं डेमो प्लॉट कंपनीने उभा केलेत। खरं तर इथं या आर्डोशीडच्या जवळपास 7 ते 8 वेगवेगळ्या पद्धतीच्या वाणांची लागवड त्या ठिकाणी या कंपनीने केली आहे। याच्यामध्ये येलो मध्ये ड्रीम येलो असेल, जो पाठीमागचे बरीच वर्ष झालं शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न देतोय। त्यासोबत नव्यानं आलेला क्रांती येलो सारखा लेमन येलो स्टाईल मधला अतिशय देखणा अशा पद्धतीचा तो वाण आहे। आणि ह्या सगळ्या सोबतच मग यश येलो आहे, श्रावणी येलो आहे, पुष्पा येलो, ज्यानं गेल्या वेळेला मार्केटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं तो पुष्पा येलो आहे। या येलो मधले वाण आहेत। ऑरेंज मध्ये हा जो माझ्या पाठीमागे दिसतोय तो डार्क कलरचा आकाश ऑरेंज आहे। त्यासोबतच यश ऑरेंज आहे, ज्या प्राइम ऑरेंजचे व्हिडिओ तुम्ही ह्याच्या अगोदर देखील बघितलेत। अतिशय चांगल्या पद्धतीच्या व्हरायट्या या आर्डोशीडच्या आहेत। इथं बरेच डेमो प्लॉट इथं उभा केलेत, कारण दरवर्षी सीझनच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ट्रायल देण्यापूर्वी कंपनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये अशा पद्धतीचे ट्रायल प्लॉट उभा करते आणि इथं नेमकं कशा पद्धतीनं तो वाण डेव्हलप झालाय ते बघते। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याला हे वाण देण्यापर्यंत नर्सरीला हा वाण पोचवण्याच्या अगोदर कंपनीने ज्या पद्धतीने इथं वेगवेगळ्या पद्धतीचे वाण उभा करून ठेवलेत, त्यातून असं लक्षात येतंय की आर्डोशीडच्या प्रत्येक वाणाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उंची वाढ फुटवा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे। या कंपनीमध्ये मी नेहमी व्हिडिओ मध्ये सांगत असतो की ही कंपनी भारतीय कंपनी आहे। या कंपनीच्या R&D मध्ये ज्या वेळेला हायब्रिड झेंडू बनवला जातो त्यावेळेला एक क्लोन हा देशी ठेवला जातो। त्यामुळे कुठेतरी रोगाला अतिशय दणकट, झाडं अतिशय दणकट, जरी पावसाळा आला वारं वगैरे थोडंसं सुटलं तर इतर वाणाच्या तुलनेने त्याची उभा राहण्याची, शेतामध्ये प्लॉटमध्ये पीक उभं राहण्याची जी कॅपॅसिटी ती अतिशय चांगली आहे। दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य मध्ये ह्याचं जे अवरेज आहे ते प्रत्येक वाणांचा अवरेज अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे। जवळपास 2 ते 3 किलोच्या दरम्यानचा अवरेज शेतकऱ्याला मिळू शकतं जर चांगल्या पद्धतीचे तोडे शेतकऱ्याकडून चालू राहिले। दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही आकाश ऑरेंज कडे जावा किंवा ड्रीम येलो कडे जावा किंवा आता हा नवीन क्रांती येलो आलेला वाण असेल, तुम्ही ह्याचे जे फुलं बघितली तर ह्या फुलांचा जो कॉम्पॅक्टनेस आहे तो अतिशय चांगला आहे। फुल कितीही दाबलं असतं आणि जर सोडलं तर त्यानंतर फुल जसं आहे तसंच फुल होतं। दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या आर्डोशीडचा कुठलाही वाण घ्या, ह्याची लॉंग डिस्टन्स कॅपॅसिटी अतिशय चांगली आहे, ह्याची किपिंग क्वालिटी अतिशय चांगली आहे। पाऊस पडला पाकळ्या बळगता येते, त्यामुळे कुठेतरी पाण्याचा निचरा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आणि जरी 2 दिवस जरी फुल त्या ठिकाणी पाण्यामध्ये राहिलं आणि पुन्हा तोडणी करून नेलं तर त्याला बाजारामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा भाव येतो। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची जी चमक आहे ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय चांगली आहे, त्यामुळे त्याला मार्केटमध्ये एक डिमांड आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झेंडू तोडल्यापासून शेतकऱ्याच्या शेतातनं मार्केटला जातो, मार्केटमधनं खालच्या व्यापाऱ्यांकडे जातो, तिथून तो हार बनवणाऱ्यांकडे जातो आणि मग वापरकर्त्यांपर्यंत। आणि मग या दरम्यानच्या प्रोसेसला जे 2-3 दिवस लागतात त्या प्रोसेसमध्ये फुल चांगलं राहणं अतिशय चांगलं गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं। आणि ह्या आर्डोशीडची कुठलीही व्हरायटी घ्या, ह्या प्रत्येक व्हरायटीचं फुल हे किपिंग क्वालिटीला अतिशय चांगला आहे, कॉम्पॅक्ट आहे, क्वालिटीचं आहे। त्यामुळे निश्चितपणाने शेतकऱ्याला त्यातून चांगल्या पद्धतीचा फायदा होतो। त्यामुळे तुम्ही पीक कोणतंही लावा, वाण येलो लावा, वाण तुम्ही ऑरेंज लावा, कुठलीही व्हरायटी निवडा तुम्ही। याला मी जे आतापर्यंतच्या व्हरायटी सांगितल्या त्या ऑरेंज मधल्या आणि येलो मधल्या, ही प्रत्येक वाण तुम्हाला निश्चितपणाने खात्रीने उत्पन्न देणार। हा, या वाणाच्या वैशिष्ट्यामध्ये थोडंसं सुरू होण्याचा कालावधी किंवा कलर, शायनिंग, कॉम्पॅक्टनेस ह्या सगळ्यामध्ये थोडासा फरक आहे, ज्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला नक्की मिळेल। तुम्हाला या वाणाच्या लागवडीसाठीची कसलीही मदत लागत असेल, अगदी तुम्हाला रोपं लागली, याच्या बियाणं लागलं किंवा त्याची माहिती लागली तर तुम्ही या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता आणि आर्डोशीडच्या प्रत्येक वाणाची इत्तमभूत माहिती मिळवू शकता आणि या वाणाच्या लागवडीतून आपल्या शेतामध्ये भरघोस उत्पन्न घेऊ शकता।